नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करियर्समध्ये। आणि मित्रांनो, आज आपण अगदी जबरदस्त टॉपिक घेऊन आलेलो आहोत, रेल्वेवरील उदाहरणे। हे जी उदाहरणे आहे मित्रांनो, परीक्षेत वारंवार आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला विचारण्यात येतात। पण काही विद्यार्थ्यांना या चॅप्टरवरील या प्रकरणावरील जे उदाहरणे आहे, रेल्वेवरील जे उदाहरणे आहे, ही जर उदाहरणे आली तर सोडवता येत नाही। हा जर टॉपिक तुम्ही सुरुवातीपासून बघितला, याच्यात आपण काही प्रकार बघणार आहोत। प्रकार जर तुम्ही सुरुवातीपासून बघितले आणि अगदी बेसिकपासून आपण हे जे प्रकरण आहे हे प्रकरण बघूया। आणि अगदी सोपी आणि अगदी असं काही विशेष काही या प्रकरणामध्ये नाही आहे, अगदी सोपं प्रकरण आहे। जर तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं तर यावरील जे उदाहरणे आहे ते उदाहरणे तुम्ही सहजरित्या सोडवू शकता। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण रेल्वे आणि रेल्वेवरील उदाहरणे चालू करण्याआधी बेसिक जाणून घेऊया, ठीक आहे। तर जनरली रेल्वे आणि रेल्वेवरील उदाहरणे बघण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला, एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे। आता काही विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे जे 8वी 9वी 10वी 11वी 12वी मध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले आहेत, त्यांना फिजिक्समध्ये स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम या सूत्राचा त्यांनी वापर केलेला आहे, जे सायन्स बॅकग्राऊंडमधील विद्यार्थी आहे ते, ठीक आहे। आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, यालाच मराठीमध्ये स्पीड म्हणजे वेग, स्पीड म्हणजे वेग, त्याच्यानंतर डिस्टन्स म्हणजे अंतर, डिस्टन्स म्हणजे अंतर, आणि टाईम म्हणजे वेळ। म्हणजेच मित्रांनो, वेग बरोबर अंतर भागेला वेळ, वेग बरोबर अंतर भागेला वेळ, ठीक आहे। आता हे एकच सूत्र आहे, याला अलग अलग पद्धतीने लिहिलेलं आहे। बघा, आता वेग आणि वेळ आहे, वेग आणि वेळला जर अदलाबदली केलं तर वेगच्या जागी तुम्हाला लिहावं लागेल वेळ आणि वेळच्या जागी लिहावं लागेल वेग, ठीक आहे। म्हणजेच समजा तुम्हाला वेग जर काढायचा असेल तर अंतर भागेला वेळ करावं लागेल, जर तुम्हाला वेळ काढायचा असेल तर अंतर आणि वेग तुम्हाला दिलेलं राहील, यांचा तुम्हाला भागाकार करावा लागेल। आणि समजा अंतर जर काढायचं असेल त्या दोघांचा होईल गुणाकार, म्हणजे वेळ गुणिला वेग, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग, या 3 सूत्राचा वापर करून जर तुम्हाला वेग काढायचा असेल तर अंतर भागेला वेळ करा, ठीक आहे। किंवा हे लक्षात नाही ठेवलं, जर तुम्ही फक्त एकच सूत्र लक्षात ठेवलं, वेग म्हणजे अंतर भागेला वेळ, ठीक आहे। वेग बरोबर अंतर भागेला वेळ, हे एकच जर सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं, या सूत्राच्या आधारे तुम्हाला वेळ काढता येईल, वेग काढता येईल किंवा अंतरसुद्धा काढता येईल, ठीक आहे। हे 3 सूत्र लक्षात ठेवण्याची किंवा हे 2 सूत्र लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे। तुम्ही एकच सूत्र जर लक्षात ठेवलं, वेग बरोबर अंतर भागेला वेळ, तर त्या सूत्राच्या आधारे तुम्ही जे वेगवेगळी उदाहरणे आहे, अंतर काढता येते, वेळ काढता येते किंवा वेग काढता येते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर मित्रांनो, फक्त एकच सूत्र लक्षात ठेवा, वेग म्हणजे अंतर भागेला वेळ, ठीक आहे। आता या वेग नंतर तुम्हाला या सूत्रानंतर मी तुम्हाला इथे काही पॉईंट्स दिले आहे, ते पॉईंट्स तुम्हाला जाणून घ्यायचे आहे, ठीक आहे। तर पहिला पॉईंट आहे मित्रांनो, अंतर किलोमीटरमध्ये असेल, ठीक आहे। अंतर तुम्हाला किलोमीटरमध्ये दिलं आहे आणि वेळ जर अवर म्हणजे तास, ठीक आहे। हा जो HR आहे, HRला म्हणतात अवर, अवर म्हणजेच काय मित्रांनो, तास, ठीक आहे। किलोमीटर म्हणजे तुम्हाला माहीत आहे किलोमीटर। मग अंतर जर किलोमीटरमध्ये दिले आहे, वेळ जर HR मध्ये दिला आहे, तर वेग काय होईल, किलोमीटर भागेला अवर, ठीक आहे। म्हणजेच समजा तुम्हाला अंतर तुम्हाला दिलं आहे किलोमीटरमध्ये आणि वेळ दिली आहे HR म्हणजेच अवरमध्ये, तासामध्ये, आणि तुम्हाला जर वेग काढायचं असेल, वेग, तर वेगचं सूत्र आहे अंतर भागेला वेळ, अंतर भागेला वेळ, अंतर आहे किलोमीटर आणि वेळ आहे अवरमध्ये, तासामध्ये। म्हणजेच काय होईल, वेग बरोबर किलोमीटर भागेला HR, म्हणजेच याला म्हणतात किलोमीटर पर अवर, ताशी वेग। 1 किलोमीटर एका तासात, सपोज आता एका तासात लागणारा वेळ, त्याच्यासाठी तुम्हाला किलोमीटर पर अवर, म्हणजेच एका तासामध्ये किती किलोमीटर जाणार आहे गाडी, याच्यासाठी तुम्हाला जर वेग काढायचा असेल तर या सूत्राचा वापर करून, अंतर भागेला वेळ या सूत्राचा वापर करून तुम्ही वेग काढू शकता, ठीक आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा पॉईंट हा आहे की जर
जर अंतर मीटरमध्ये असेल, ठीक आहे, आता मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, ठीक आहे, 100 सेंटीमीटर जेव्हा तुम्ही स्केलमध्ये मोजाल तर तुमचा काय होतं 1 मीटर होतं. मग इथे बघा, अंतर जर मीटरमध्ये आहे आणि वेळ जर सेकंदमध्ये दिलेले असल्यास वेग तुम्हाला मीटर पर सेकंद, ठीक आहे, मीटर पर सेकंद म्हणजेच मीटर भागीला सेकंद, ठीक आहे. येथे सुद्धा बघा आपण तशाच प्रकारे लिहूया. अंतर जर तुम्हाला मीटरमध्ये दिलं आहे आणि वेळ सेकंदमध्ये दिली आहे, वेळ दिली आहे तुम्हाला सेकंदमध्ये, तर तुम्हाला वेग जर काढायचा असेल तर वेगचा फॉर्म्युला आहे अंतर भागीला वेळ. अंतर आहे मीटर आणि वेळ आहे सेकंदमध्ये म्हणजेच मीटर पर सेकंद, ठीक आहे. मीटर भागीला सेकंद म्हणजेच वेग जो आहे तुमचा तो काय होईल मीटर पर सेकंद, ठीक आहे. हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर तिसरा आणखी एक पॉईंट दिलेला आहे की म्हणजेच जेव्हा वेग किलोमीटर पर आवर असेल, तुम्हाला वेग जर किलोमीटर पर आवर दिलेला असेल, ठीक आहे, एका म्हणजेच ताशी वेग जर दिलेला असेल तर तेव्हा अंतर काय घ्यायचं आहे मीटरमध्ये घ्यायचं आहे, ठीक आहे. जेव्हा वेग किलोमीटरमध्ये दिलेले असतील तेव्हा अंतर मीटरमध्ये घेऊन चालणार नाही. हां बघा, तेच म्हणतो मी की हा इथे चुकलं कसं, ठीक आहे. ते अगदी बरोबर आहे हे वाक्य. जेव्हा वेग किलोमीटर पर आवरमध्ये दिलेला असेल तेव्हा अंतर मीटरमध्ये घेऊन चालणार नाही, ठीक आहे. तर तुम्हाला अंतर काय घ्यावं लागेल मित्रांनो, किलोमीटरमध्ये घ्यावं लागेल. हा मुद्दा जो आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पुढे हे एक्सप्लेन करणार आहोत, मी याचं स्पष्टीकरण देणार आहोत की सपोज जर वेग किलोमीटर पर आवर असेल तर अंतर किलोमीटर काय घ्यावं याचं मी स्पष्टीकरण पुढे चालून देणार आहोत. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा की किलोमीटर पर आवर जर असेल, ठीक आहे, वेग जर किलोमीटर पर आवर असेल तर अंतर तुम्हाला कशात घ्यावं लागेल किलोमीटरमध्ये घ्यावं लागेल, ठीक आहे. त्याचप्रमाणे वेग जर मीटर पर सेकंदमध्ये दिलं असेल, बघा एकदा वेग आपण किलोमीटर पर आवरमध्ये घेतला आहे, एकदा वेग आपण मीटर पर सेकंदमध्ये घेतला आहे, ठीक आहे. जर वेग मीटर पर सेकंद असेल, वेग किलोमीटर पर आवर असेल, ठीक आहे, वेग जर किलोमीटर पर आवर असेल तर अंतर तुम्हाला कशात घ्यावं लागेल किलोमीटरमध्ये घ्यावं लागेल, ठीक आहे. आणि वेग जर मीटर पर सेकंदमध्ये असेल, वेग जर मीटर पर सेकंदमध्ये असेल तर अंतर तुम्हाला कशात घ्यावं लागेल मित्रांनो, अंतर घ्यावं लागेल मीटरमध्ये. आणि हे आपण म्हणजे अंतर किलोमीटरमध्येच का घ्यायचं, अंतर मीटरमध्येच का घ्यायचं, अंतर मीटरमध्ये कधी घ्यायचं, किंवा वेग सेकंद म्हणजे मीटर पर सेकंद दिलेलं असेल तर अंतर मीटरच काय घ्यायचं याचं आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. तर चला बघूया स्पष्टीकरण. तर बघा मित्रांनो, आपण बघितलं होतं की वेग जर किलोमीटर पर आवरमध्ये दिला असेल तर तुम्हाला अंतर जे आहे ते अंतर किलोमीटरमध्ये घ्यावं लागेल, ठीक आहे. आणि वेग जर तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये दिला असेल तर तुम्हाला अंतर कशात घ्यावं लागेल, अंतर घ्यावं लागेल मीटरमध्ये, ठीक आहे. आता याचं स्पष्टीकरण बघा असं आहे की आपणास माहीत आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतात, ठीक आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतात. आणि 1 आवर म्हणजे 1 तास, 1 आवर म्हणजेच किती 1 तास, तो होतो 60 मिनिटे गुणिले 60 सेकंद म्हणजेच 3600 सेकंदचा, ठीक आहे. म्हणजे आपण 1 किलोमीटरला 1000 मीटर लिहिलं आणि 1 आवरला एका तासाला लिहिलं 3600 सेकंद, ठीक आहे, 3600 सेकंद. आता बघा वेग आहे इथे किलोमीटर पर आवर, वेग आहे किलोमीटर पर आवर, आवर म्हणजेच HR, ठीक आहे. 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू, आता बघा किलोमीटरच्या जागी तुम्हाला लिहायचं आहे 1000 भागीला आवरच्या जागी लिहायचं आहे, म्हणजेच 1 किलोमीटरच्या जागी आपण लिहिलं 1000 मीटर आणि 1 HR म्हणजे 1 तासाच्या जागी लिहिलं आपण 3600 सेकंद. म्हणजेच इथे बघा 2 शून्य सोबत कॅन्सल, 2 पंच 10 आणि 2 18 36, म्हणजेच हे मित्रांनो 5/18 मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. म्हणजेच 1 किलोमीटर पर आवर जर दिलेलं असेल, 1 किलोमीटर पर आवर दिलेलं असेल तर तुम्हाला 5/18 मीटर पर सेकंद घ्यावं लागेल, ठीक आहे. 1 किलोमीटर पर आवर
हे लक्षात ठेवा तुम्ही. 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंद. ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 5/18 म्हणजे 5/18 मीटर पर सेकंद. आणि त्याचप्रमाणे आता बघा, त्याचप्रमाणे समजा तुम्हाला 1 मीटर पर सेकंद आहे दिलेलं. ठीक आहे, 1 मीटर पर सेकंद आहे, त्याचं तुम्हाला रूपांतर करायचं आहे किलोमीटर पर आवरमध्ये. तर बघा 1 मीटर म्हणजे आता बघा इथे हा जर 1000 इकडे गेला म्हणजे सपोज 1 किलोमीटर भागेला 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला फक्त मीटर पाहिजे आहे, म्हणजेच या 1000ला तुम्ही इकडे आणलं तर तो 1 ला काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच 1/1000 किलोमीटर बरोबर किती, इथे काय राहिला 1 मीटर. ठीक आहे, 1 मीटर म्हणजेच 1 मीटर म्हणजेच 1/1000 किलोमीटर भागेला 1 सेकंड म्हणजे आता ज्याप्रमाणे इथे लिहितो मी 1 आवर इज इक्वल टू 3600 सेकंद. ठीक आहे, मग तुम्हाला जर सेकंद काढायचा आहे तर ह्या 36ला इकडे घेऊन या, म्हणजे हा 1ला भागेला जाईल, म्हणजे 1/3600 आवर इज इक्वल टू सेकंड. म्हणजे 1 सेकंड इज इक्वल टू 1/3600 आवर. ठीक आहे, मी 1 सेकंडच्या जागी लिहितो 1/3600. हे झाले काय तुमचे आवर. ठीक आहे, आता बघा परत हे 2 शून्य या 2 शून्यासोबत कॅन्सल. ठीक आहे, मग आता हा 1/10 राहिला. आता 1/10ला 1/36 भागेला आहे, याचा जर गुणाकार करतो म्हटलं तर 1 खाली येईल, 36 वरती जाईल. म्हणजेच परत बघा 1 गुणिले 36 म्हणजे 36 भागेला 10 1 10 म्हणजे 10. ठीक आहे, हे झालं 1 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आणि हे किलोमीटर अपॉन आवर इथे राहिलं आहे, किलोमीटर पर आवर. म्हणजेच बघा येथे जर तुम्ही 2 भाग दिला तर 2 जर भाग दिला तर 18, इथे जर 2 भाग दिला तर 5, म्हणजेच 18/5 किलोमीटर पर आवर. म्हणजेच 1 मीटर पर सेकंड इज इक्वल टू 18/5 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, 1 मीटर पर सेकंड इज इक्वल टू 18/5 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, हे 2 सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता याचा वापर कुठे होतो बघा, याचा वापर येथे होतो की जेव्हा आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की अंतर किंवा वेग जर किलोमीटर पर आवर जर दिला असेल तर तुम्हाला अंतरसुद्धा किलोमीटरमध्येच पाहिजे आहे. बघा याचं मी जर उदाहरण देतो म्हटलं तर उदाहरण बघा, उदाहरण असं आहे मित्रांनो की उदाहरण असं आहे की 144 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर सेकंद, म्हणजे किती मीटर पर सेकंड. ठीक आहे, म्हणजेच एखादी गाडी म्हणा किंवा आगगाडी म्हणा ती 144 किलोमीटर ताशी जाते. ठीक आहे, 144 किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासाला ती 144 किलोमीटर जाते. ठीक आहे, तर ती किती मीटर पर सेकंड म्हणजे एका सेकंदाला किती मीटर जाईल ते तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, मग अगदी सिंपल उदाहरण आहे, अगदी सोपं उदाहरण आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 144 किलोमीटर पर आवर याचं तुम्हाला कन्व्हर्शन करायचं आहे मीटर पर सेकंडमध्ये. ठीक आहे, मग बघा 144 जसंच्या तसा आणि किलोमीटर पर आवर म्हणजे इथे काही नाही आहे म्हणजे 1 आहे. मग 1 किलोमीटर पर आवर म्हणजेच किती 5/18 मीटर पर सेकंड. यानी भाग द्या आता 18 8 144 आणि 8 पंच 40 मीटर पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे
ती मित्रांनो एखादी गाडी किंवा आगगाडी कुठला पण एखादं व्हेकल, ठीक आहे, मोटर गाडी म्हणा, टू व्हीलर म्हणा, फोर व्हीलर म्हणा, आगगाडी म्हणा, एखादं विमान म्हणा, ते जर कुठलंही वाहन 144 किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी, एका तासाला जर 144 किलोमीटर जात असेल तर एका मीटर किंवा एका सेकंदात किती जाईल ते 40 मीटर जाईल. ठीक आहे, एका सेकंदाला किती जाईल ती 40 मीटर. 40 मीटर म्हणजे जवळपास 40 गुणेला 100 म्हणजे 4000 सेंटीमीटर. ठीक आहे, तर याचं तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे, फक्त तुम्हाला लक्षात हेच ठेवायचं आहे की समजा एक गाडी, आता बघा हे जे युनिट आहे, हे युनिट किंवा हे जे एकक आहे, हे एकक एकच आहे, फक्त इथे 140 किलोमीटर पर आवर म्हणजे एखादी गाडी एका तासात 144 किलोमीटर जात असेल तर तीच गाडी म्हणजेच त्याचा वेग काय आहे, एका सेकंदामध्ये ती किती जाईल, एका सेकंदामध्ये ती 40 मीटर जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे उदाहरण आहे मित्रांनो. आता बघा हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण आपण यावर आधारित बघितलं. आता दुसरं परत एखादं उदाहरण बघू यावर आधारित. ठीक आहे, तर या सेकंड सूत्रावरील उदाहरणे बघण्यासाठी आपण एक उदाहरण घेणार आहोत. ते म्हणजे आगगाडीचा वेग 25 मीटर पर सेकंद असल्यास, ठीक आहे, आगगाडीचा वेग 25 मीटर पर सेकंद असल्यास तिचा ताशी वेग किती, तिचा ताशी वेग किती. ठीक आहे, एक आगगाडी आहे, त्या आगगाडीचा वेग आहे मित्रांनो 25 मीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदाला ती आगगाडी एका सेकंदाला 25 मीटर जाते. तर तुम्हाला ताशी वेग काढायचा आहे. ठीक आहे, आता हे उदाहरणसुद्धा सिंपल आहे, अगदी सोपं आहे. 25 मीटर पर सेकंद हे तुम्हाला दिलेलं आहे, याचं तुम्हाला किलोमीटर पर आवर करायचं आहे. आणि किलोमीटर पर आवर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 25 गुणेला बघा मीटर पर सेकंदचा किलोमीटर पर आवरमध्ये करण्यासाठी तुम्हाला याला 18/5 करावं लागेल. 5 × 5, 5 × 5 25 आणि 18 × 5 90 किलोमीटर पर आवर. म्हणजे ती जी आगगाडी आहे ती आगगाडी 90च्या स्पीडनं चालली आहे. आपण जनरली जे आपल्या व्हेकलला मीटर लावलेलं असते स्पीडचं, आपण म्हणतो की मी 100च्या स्पीडनं चाललो, मी 120च्या स्पीडनं व्हेकल चालवत आहो, मी 120च्या स्पीडनं बाईक चालवत आहो. त्याचं मिनिंग काय होते मित्रांनो, की आपण समजा आपण 120च्या स्पीडनं गाडी चालवत आहो, तर आपण एका तासात 120 किलोमीटर काय करत आहो, ते अंतर पार करत आहो. ठीक आहे, म्हणजेच 90 किलोमीटर पर आवर म्हणजे काय, ती आगगाडी एका तासात 90 किलोमीटर जाईल. ठीक आहे, 2 गावामधलं अंतर जर 90 किलोमीटर असेल तर ती गाडी एका तासात त्या 2 गावामधलं अंतर काय करेल, कव्हर करेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आपण टॉपिक बघितलं, जनरली तुम्हाला हे जे टॉपिक समजल्याशिवाय जे उदाहरणे आहे ते उदाहरणे तुम्हाला कठीण जाईल. याच्यासाठी मी काय केलं मित्रांनो, की जे तुमचं बेसिक आहे रेल्वेवरील उदाहरणे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे बेसिक माहीत करून घेणं गरजेचं आहे. यासाठी मी अगदी सोप्यातले सोपे इथे एक्झाम्पल तुम्हाला शिकवत आहो. ठीक आहे, तर तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 5/18 म्हणजे 5/18 मीटर पर सेकंद आणि 1 मीटर पर सेकंद इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंद जर असेल तर 18/5 किलोमीटर पर आवर तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, आता यावरील आपण काही उदाहरणे बघणार आहोत. बघा, उदाहरणे बघण्यासाठी आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि हे उदाहरण सांगण्यासाठी बघा परत एखादं आपण उदाहरण घेऊया. 45 मीटर पर सेकंद. 45 मीटर पर सेकंद म्हणजे किती किलोमीटर. ठीक आहे, मग तुम्हाला सोप्यातलं सोपं 45 गुणेला मीटर पर सेकंदच्या जागी लिहायचं आहे. तुम्हाला मीटर पर सेकंदच्या जागी काय लिहायचं आहे, 18/5 म्हणजेच 5 × 5 5 × 9 45 आणि 18 गुणेला 9 18 × 9 162 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, अगदी सोपी आहे मित्रांनो. तर चला आपण बघूया पहिला टाईप तुम्हाला दिलेला आहे. पहिल्या टाईपमध्ये मी लिहितो इथे टाईप नंबर 1.
टाईप 1. ठीक आहे, हे मी बाजूला लिहित आहो इथे तुम्हाला हे समजून घेण्यासाठी, तुम्हाला हे लक्षात म्हणजे तुमच्या नजरेसमोर असण्यासाठी मी इथे बाजूला लिहित आहो. आणि टाईप 1मध्ये लिहूया आपण. एक रेल्वे ताशी 72 किलोमीटर वेगाने जात आहे. एक रेल्वे ताशी 72 किलोमीटर पर आवर वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंदमध्ये वेग काढा. तिचा मीटर पर सेकंदमध्ये वेग काढा. बघा, आता हे आपण ऑलरेडी हे उदाहरण शिकलो आहोत, तरी पण मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला 72 किलोमीटर पर आवर हा वेग दिला आहे. ठीक आहे, तर तिचा मीटर पर सेकंदमध्ये वेग काढा. तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये याचा वेग काढायचा आहे. मग आपण आता शिकलो 72 गुणिला किलोमीटर पर आवर जर असेल, किलोमीटर पर आवर तुम्हाला काय करावं लागेल, 5/18 करावं लागेल. 5/18 म्हणजे 18 × 18, 18 × 4 72 आणि 4 × 5 20 मीटर पर सेकंद. म्हणजे ती रेल्वे जर 72 किलोमीटर पर आवर जात असेल तर तिचा मीटर पर सेकंदमध्ये वेग किती राहील मित्रांनो, 20. ठीक आहे, 20 मीटर पर सेकंदनं ती आगगाडी काय आहे, धावत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा होता टाईप नंबर 1 जो आपण ऑलरेडी शिकलो आहोत. ठीक आहे, आता टाईप नंबर 2 बघा. टाईप नंबर 2मध्ये दुसऱ्या टाईपमध्ये तुम्हाला दिलं आहे एक रेल्वे 90 किलोमीटर पर आवर वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते. इथे मी लिहितो टाईप सेकंड. ठीक आहे, आणि टाईप सेकंडमध्ये मी लिहितो एक रेल्वे 90 किलोमीटर पर आवर वेगाने एक खांबाला 10 सेकंदात ओलांडते. 10 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनची लांबी काढा. तर ट्रेनची लांबी काढा. आता बघा, तुम्हाला जर नेहमी, आता बघा हे उदाहरण शिकताना तुम्हाला लांबी हे शब्द वारंवार येणार आहे, तर घाबरण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो. जेव्हा जेव्हा लांबी हा वर्ड येईल, हा शब्द येईल, तेव्हा लांबी म्हणजे तुम्हाला अंतर घ्यायचं आहे. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा, लांबी म्हणजे अंतर. लांबी म्हणजे काय, लांबी म्हणजे अंतर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, येथे तुम्हाला दिलेलं आहे 90 किलोमीटर पर आवर वेगाने एक खांबाला 10 सेकंदात ओलांडते एक रेल्वे 90च्या स्पीडनं. ठीक आहे, 90च्या स्पीडनं म्हणजे एका तासात ती 90 किलोमीटर जात आहे आणि ती या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते. ठीक आहे, म्हणजेच बघा, एक इथे पोल आहे, खांब आहे आणि ही आहे रेल्वे. ठीक आहे, ही रेल्वे आहे. तर या रेल्वेचा स्पीड जो आहे ती आहे 90 किलोमीटर आणि या 90 किलोमीटर पर आवर या वेगाने ही रेल्वे काय होते, पूर्ण या खांबाला काय होते, ओलांडते. म्हणजे इथून डायरेक्ट ती इकडे जाते. ठीक आहे, तर तुम्हाला या रेल्वेची लांबी काढायची आहे. ठीक आहे, लांबी काढायची आहे म्हणजेच काय, तुम्हाला त्या रेल्वेचं अंतर काढावं लागेल. ठीक आहे, मग आता बघा, आपलं सूत्र आहे, तुम्हाला मित्रांनो इथे लांबी म्हणजे अंतर, लांबी म्हणजेच काय, अंतर काढायचं आहे. आणि अंतर काढायचं असल्यास आपल्याकडे सूत्र आहे वेग गुणिले वेळ. वेग गुणिले वेळ, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. वेग बरोबर अंतर भागेला वेळ. आणि अंतर जर काढायचं असेल तर वेग आणि वेळेचा काय करा, गुणाकार करा. ठीक आहे, मग बघा, वेग तुम्हाला दिलेला आहे 90 किलोमीटर पर आवर गुणेला. आता मी तुम्हाला पहिले सुरुवातीला डिटेल्समध्ये सांगत आहो, तुम्हाला याची शॉर्ट ट्रिकसुद्धा सांगणार आहो. मग वेग आहे 90 किलोमीटर पर आवर आणि वेळ आहे तुम्हाला 10 सेकंद. वेळ किती आहे, 10 सेकंद आहे. आता बघा,
जसं मी सांगितलं सेकंद जर असेल तर तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे हे मीटरमध्ये पाहिजे, किंवा हे जर किलोमीटर जर असेल तर इथे तुम्हाला काय पाहिजे असते 10 सेकंद आहे. तर तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, इथे 10 सेकंद असल्यामुळे याला तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल. आणि तुम्हाला माहीत आहे की 1 किलोमीटर पर आवर म्हणजे किती, 518 मीटर पर सेकंड. आता बघा हा 90. आता मी एक्सप्लेन करून देतो मित्रांनो, हे तुम्हाला एवढं लांब लिहिण्याची काही गरज नाही, लक्षात ठेवा. 1 आवर, आता इथे काही नाही म्हणजे 1 आहे. 1 किलोमीटर पर आवर, 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू, इथे गुणाकाराचं चिन्ह, 1 किलोमीटर पर आवर म्हणजे किती, 5/18 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजेच काय, तर मीटर भागेला सेकंड आणि गुणेला हा आहे 10 सेकंड. ठीक आहे. आता बघा 18 × 18, 18 × 5 = 90. इथे सेकंड कॅन्सल. ठीक आहे, कारण की सेकंड इथे भागेला आहे, इथे गुणेला आहे, सेकंड काय होईल, कॅन्सल होईल. मग आता तुमच्याकडे राहिलं काय, 5 × 5 मीटर गुणिले 10 म्हणजेच 5 × 5 = 25, 25 गुणिले 10 म्हणजे 250 आणि हा मीटर. म्हणजे मित्रांनो ती जी ट्रेन आहे त्या ट्रेनची लांबी किती राहील, 250 मीटर राहील. त्या ट्रेनची लांबी राहील 250 मीटर. म्हणजे 250 मीटर लांबी जर असेल त्या ट्रेनची, तर ती ट्रेन 90 किलोमीटर या वेगाने, एका तासाला 90 किलोमीटर जर जात असेल तर ती 10 सेकंदात काय होईल, एका खांबाला ओलांडेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा टाईप नंबर 2 होता. अगदी सोपा आहे. तुम्हाला इथे किलोमीटर पर आवरचं रूपांतर कशात करायचं आहे, मीटर पर सेकंडमध्ये. ठीक आहे. आता याची शॉर्ट ट्रिक्स बघा काय आहे. 2 मिनिटात हे एक्झाम्पल सॉल्व केले जाते. हे एवढं लिहिण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. बघा शॉर्ट ट्रिक कशी आहे, तुम्हाला किलोमीटर पर आवर दिला आहे. किलोमीटर पर आवर जर दिसला आणि इथे जर तुम्हाला लांबी काढायची असेल, इथे जर सेकंद दिले असेल, तर सरळ सरळ तुम्हाला काय करावं लागेल, 90 गुणिले 5/18 गुणिले 10 करून टाका. ठीक आहे. मग 18 × 18 पाढेपाठ पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला कमीत कमी 25 पर्यंत तरी पाढेपाठ असणं गरजेचं आहे. मग 18 × 18, 18 × 5 = 90. मग 5 × 5 = 25, 25 × 10 = 250 मीटर. झालं. गणित किती सोपं आहे आणि किती लवकरात लवकर, म्हणजे 20 ते 25 सेकंदात आपलं याचं उत्तर निघालं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेवरील उदाहरणे चालू करण्याआधी जे बेसिक नॉलेज आहे ते आपण जाणून घेतलं आणि टाईप नंबर 1 आणि टाईप नंबर 2 सुद्धा आपण यामध्ये बघितलं आहे. यावरील जे बाकीचे टाईप आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.